चला आज आपण बनवूया कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी भेंडी। तर इथे आपण भेंडी बनवण्यासाठी घेतली 1/2 किलो भेंडी। तर ही जास्त निबर नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही आहे, मीडियम साईजची भेंडी आहे। तर मी स्वच्छ धुवून घेतली याला आणि पुसून घेतली कपड्याने। तर आता आपण याला कट करून घेऊया। आपल्याला याचे 2 तुकडे करायचे आहेत। एकदम कवळी आहे, जास्त निबर नाही आहे भेंडी। आता आपण याच्यामधल्या आतमधल्या ना पूर्ण बिया काढून घ्यायच्यात। बिया ठेवल्या तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी नाही होणार, म्हणून मी बिया काढले। आपण पूर्ण अशा काढून घ्यायच्या बिया आणि याला बारीक बारीक स्लाइस मध्ये असं कट करून घेऊया। छान असं पातळ पातळ कट करून घ्यायचं अशा पद्धतीने। पूर्ण भेंडी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया। हे पहा, भेंडी आपली पूर्ण कट करून झाल्यात आणि एकदम मस्त अशा बारीक स्लाइस मध्ये मी कट केलेत। आता चला याच्यात मसाले टाकूया। आता मसाले मी इथे घेतले अर्धा चम्मच घेतला, हा गरम मसाला आहे। 1 चम्मच घेतली लाल मिरची पावडर, 1 चम्मच घरगुती मसाला घेतलाय, 1 चम्मच हळद, 1 चम्मच घेतले बेसन पीठ। आपण थोडंसं अजून टाकूया, 1/2 चम्मच। व्यवस्थित याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे मी मीठ नाही टाकलंय, आता आपल्याला मीठ मिक्स करून झाल्यावर टाकायचं आहे। तुम्हाला जेव्हा तळायचं तेव्हा मीठ टाका, नाहीतर ना भेंडीला पाणी सुटेल आणि भेंडी पूर्ण आपली चिकट चिकट होईल। तर जेव्हा तळायचं तेव्हा टाका। तर मी मिक्स करून घेते, त्यानंतर मग तुम्हाला दाखवते। व्यवस्थित त्याला कोटिंग लागली पाहिजे छानपैकी, असं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता मी लगेच तळणार आहे आता, त्यामुळे मग मीठ आता टाकते। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मग तुम्हाला जेव्हा तळायचं त्यावेळेस टाका, म्हणजे याला पाणी सुटणार नाही। आता अर्धा लिंबू घेतलंय मी, एकदम क्रिस्पी आणि चटपटीत लागेल आपल्याला भेंडी। तर लिंबू आपण अर्धा पिळून घेऊ याच्यामध्ये आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। आता हे सुका मसाला हा आपण याला कोटिंग छान लागेल लिंबाचा रस टाकल्यामुळे। छान असं मिक्स करून घेऊया आता। हे बघा, व्यवस्थित अशी कोटिंग याला लागली। आता हे ठेवूया आपण 5 मिनिटासाठी साईडला। तेल गरम झालं इकडे। आता तेल व्यवस्थित कडक गरम करायचं आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला तळायची, म्हणजे एकदम कुरकुरीत होते क्रिस्पी। हे बघा, फास्ट गॅसवर टाकले, एकदम टाकू नका, जेवढी तेलात बसेल तेवढंच टाका। आणि याला 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर तळून घ्यायची। हे बघा, 1-2 मिनिटं झाले तर आपण पलटी करून घेऊ। छान अशी क्रिस्पी व्हायला लागली। दोन 3 मिनिटं झाले बघा, भेंडी आपली एकदम क्रिस्पी अशी फ्राय झाली। आता आपण काढून घेऊया। व्यवस्थित आता काढून घेतल्याच्या नंतर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची आपली राहिलेली भेंडी पण तळून घ्यायची। थोडी थोडीच टाका, एकदम टाकू नका। आणि फास्ट गॅसवरच तळायची आपल्याला। हे पहा, भेंडी आपली सगळी तळून झाली, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी भेंडी तयार झाली। हे बघा, छानपैकी अशी तोडून दाखवते तुम्हाला। बघा, सहज अशी कटकन तुटते बघा, एवढी आपली भेंडी क्रिस्पी झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।